मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला। पंतप्रधान मोदींनी 8 महिन्यांपूर्वीच अनावरण केलं होतं। पुतळा कोसळल्यानंतर ठाकरे गट आक्रमक, तर वैभव नाईकांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय फोडलं। शिवरायांच्या पुतळा उभारणीत सहभागी असलेल्या ठेकेदार, शिल्पकार, सल्लागार, कंपनी मालकासह जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांची माहिती। शिवरायांच्या पुतळ्याच्या दुरवस्थेबाबत नौदलाला 20 ऑगस्टला पत्र। शिवरायांच्या पुतळ्याला गंज लागला होता, जबाबदारी नौदलाची होती। सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती। राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पडलेल्या पुतळ्याची आज नौदलाचे अधिकारी पाहणी करणार। मंत्री दीपक केसरकर आणि आमदार सतेज पाटील राजकोट किल्ल्यावर दाखल। वाऱ्याचा ताशी वेग 45 किलोमीटर असल्यानं पुतळ्याचं नुकसान। लवकरात लवकर शिवरायांच्या पुतळ्याची नव्यानं उभारणी करू, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। हा सरकारसाठी अपशकुन, निसर्गाकडून सूचक इशारा। शिवरायांचा पुतळा आधी कधीच पडलेला नाही। विरोधकांनी सरकारला घेरलं। पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप। शिवरायांचा पुतळा कोसळल्याची बातमी वेदना देणारी। 8 महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा? ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वगैरे काही केली होती का? राज ठाकरेंचं ट्विट करत सवाल। शिवरायांचा पुतळा उभारणारा कंत्राटदार ठाण्यातील निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी। खासदार सुप्रिया सुळेंसह अमोल कोल्हेंची माहिती। कृष्ण जन्माष्टमी निमित्त मथुरेत भाविकांची गर्दी। पाटण्यातील इस्कॉन मंदिरातही भाविकांनी रांगा लावल्या। कृष्ण जन्माष्टमीसाठी देशभरात उत्साहाचं वातावरण। दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई ठाणे परिसरात गोविंदांचा उत्साह। लाखो रुपयांचं पारितोषिक असलेल्या उंच दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार। जखमी गोविंदांसाठी मुंबईतील रुग्णालय सज्ज। नायर रुग्णालयामध्ये जखमी गोविंदांसाठी 8 ते 10 खाटा राखीव। जखमी गोविंदांसाठी राज्य सरकारसह पालिका प्रशासन सज्ज। शिवडी विधानसभेतील ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या लालबाग इथे भाजपकडून दहीहंडीचं आयोजन। उपमुख्यमंत्री फडणवीस, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांसह मराठमोळे सेलिब्रिटी हजेरी लावणार। दादरच्या आयडियल बुक डेपो जवळील दहीहंडीचं आयोजन। महिला गोविंदा पथकातील तरुणींचा उत्साह शिगेला। दहीहंडी उत्सवानिमित्त राज्यभरात उत्साह। बोरिवलीच्या मागेठाणेमध्ये शिंदे गटाच्या प्रकाश सुर्वेंची दहीहंडी। तारामती चॅरिटेबल फाउंडेशनकडून दहीहंडीचं आयोजन। नृत्यांगना गौतमी पाटील असणार विशेष आकर्षण। ठाण्याच्या रघुनाथ नगरमधील संकल्प चौकात संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी। शिंदे गटाचे रवींद्र फाटक यांची ही दहीहंडी। मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये जय जवान पथकाकडून दहीहंडीला सलामी, तर माझगाव ताडवाडीमध्येही गोविंदा पथकांची सलामी। कल्याणमध्ये धाग्यानं साकारली श्रीकृष्णाची आकृती। लाल रंगात धागा बुडवून 40 मिनिटात कृष्णाचं पेंटिंग तयार। डॉक्टर दिनेश गुप्ता यांचा कलात्मक प्रयोग। कोकणात सुद्धा कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी। रत्नागिरीतील ग्रामीण भागात कृष्णाच्या मूर्तीची विधिवत पूजा संपन्न। मुंबईत 1 लाख गोविंदांना विमा कवच। यंदा 1 लाख गोविंदांची विमा नोंदणी अपेक्षा असताना 1324 मंडळांमधील 1 लाख गोविंदांची विमा नोंदणी पूर्ण। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघ सक्रिय। समन्वयक नेमण्यास सुरुवात। प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये समन्वयक नेमण्यास सुरुवात। महाविकास आघाडीचा मुंबईतील जागा वाटपावर अजून अंतिम निर्णय नाही। 16 जागांवर काँग्रेस, पवार गट आणि ठाकरे गटात चर्चा सुरू। ठाकरे गट अजूनही मुंबईतील 20 ते 22 जागांवर आग्रही, सूत्रांची माहिती। 2 मतदारसंघातून लढावं अशी सहकाऱ्यांची इच्छा। आगामी विधानसभा निवडणुकीवरून रविकांत तुपकर यांचं वक्तव्य, तर सत्ताधाऱ्यांकडून सहकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न, तुपकरांचा आरोप। नागपूरमध्ये विद्यमान जागांवर महाविकास आघाडीत एकमत। काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना तयारीला लागण्याच्या सूचना। काँग्रेस नेते नितीन राऊतांकडून निवडणुकीची तयारी सुरू। झारखंडच्या मुक्ती मोर्चा पक्षात फूट। 30 ऑगस्ट रोजी चंपई सोरेन भाजपात प्रवेश करणार। चंपई सोरेन झारखंडचे माजी मुख्यमंत्री।
अजित पवारांची जनसन्मान यात्रा उद्यापासून पुन्हा सुरू होणार. उद्या लातूरमधून यात्रेला सुरुवात होणार. 31 ऑगस्ट पासून जनसन्मान यात्रा विदर्भात जाणार. काँग्रेस नेते सतेज पाटील आज मालवणमध्ये जाणार. सतेज पाटील मालवणमधील दुर्घटनाग्रस्त पुतळ्याची पाहणी करणार. खासदार वसंत चव्हाण यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार. सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार. 5 सप्टेंबरला सांगलीत राहुल गांधींच्या उपस्थितीत स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं लोकार्पण होणार. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांची माहिती. अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येत हळूहळू वाढ. गेल्या 7 महिन्यांमध्ये अटल सेतूवरून 50 लाख वाहनांची वाहतूक. आज मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. तर ठाणे आणि पालघरला येलो अलर्ट जारी. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर. कोयना धरणाची शतकाकडे वाटचाल. कोयना धरणात 99 टीएमसी पाणीसाठा जमा. पुण्यातील भिडे पूल गेल्या 4 दिवसांपासून पाण्याखाली. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं भिडे पुलावरून पाणी. पुलावरची वाहतूक पूर्णपणे बंद. नाशिक जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट. गोदाघाट परिसरात पूरस्थिती. त्र्यंबकेश्वरमधील बाजारपेठांमध्ये सुद्धा पाणी साचलं. रहिवाशांना सतर्कतेचा इशारा. धुळ्यात 4 दिवसांपासून पावसाचा कहर. हवामान विभागातर्फे रेड अलर्ट जारी. महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांना आज सुट्टी. पुण्यातील भोरमधील कोणगाव हुंबे वस्तीला मुसळधार पावसानं झोडपलं. पावसामुळे ओढ्याला पूर. पुरामुळे वस्तीकडे जाणारा रस्ता खचला. तर पावसामुळे भात शेतीचंही मोठं नुकसान. नाशिकमध्ये गोदावरी नदीचं पाणी ओसरण्यास सुरुवात. नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी ओसरलं. गंगापूर धरणातून 9400 क्युसेक इतक्या वेगानं विसर्ग सुरू. आज विसर्ग आणखी कमी होण्याची शक्यता.